आता स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत आहे. कालच लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील जमा झालेले आहेत. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महानुभावांनी स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले, स्वतःच्या संसाराची घराची रांगोळी केली आणि आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्यांच्या प्रती अभिवादन व्यक्त करतो. आणि आपण बघितलं असेल की 19 तारखेला रक्षाबंधन हा शुभ दिवस सण आपल्या संपूर्ण देशामध्ये जगाच्या पाठीवर साजरा केला जातो. आणि याच शुभ दिवसाचं औचित्य साधून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या दृढ संकल्पनेतला हा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचा मी तर बोलतो की रक्षाबंधनाची भेट आणि दीपावलीचं भाऊबीजची ॲडव्हान्स भेट माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कालपासूनच आपण जर बघितलं असेल तर लाखो बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला 1500 रुपये याप्रमाणे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचा सन्मान निधी वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींनी त्याचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे. निवडणुका थोड्या लांबतील अशी बघा, आपला देश नियम कायद्यावर चालतो. निवडणुका लांबवणं वगैरे हे कोणाच्या हातात नसतंय. पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने सरकार स्थापन झालेलं असेल आणि नंतरचा जो काही कालावधी असतो त्या कालावधीप्रमाणे योग्य त्या वेळेत निवडणुका संपन्न होतील. आता जर आपण आजही त्या रस्त्यावर तेवढेच खड्डे आहे. कामाची त्या गतीने पाहिजे त्या गतीने 10 दिवसांचा अल्टिमेटम आपण दिलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं असेल की माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची पण बैठक त्यापूर्वीच संपन्न झालेली. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन भेट दिलेली आणि प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी आता बदल झालेला आहे. कदाचित मागच्या एक 5-7 दिवसापासून जर आपण माहिती घेतली, माझा असा दावा नाही की 100% त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली, परंतु मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच्या खड्ड्यांची दुरुस्ती झाली आणि त्यातल्या त्यात आता सुरळीतपणे ट्रॅफिक त्या ठिकाणी सुरू आहे. काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ते खड्डे बुजवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. आता लाडकी बहीण योजनेवर नोटीस वगैरे देण्यात आले का? नाही, आता कामाची अतिशय जलद गतीने प्रगती त्या ठिकाणी दिसून येते आहे आणि मला वाटतं की शेवटी आपलं उद्दिष्ट आहे की बाबा लोकांना त्रास होऊ नये, वेळ वाया जाऊ नये, तर त्या पद्धतीने रिझल्ट आता दिसून येतोय. लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की बहिणींनी खात्यात आलेले पैसे लवकरात लवकर काढून घ्यावे, सरकारचं काही सांगता येत नाही. मला वाटतं की हा बालिशपणा आहे आणि एक प्रकारे तुम्ही महाराष्ट्राच्या करोडो बहिणींची थट्टा करता आहेत. कदाचित गोरगरिबांच्या आमच्या या बहिणींच्या खात्यावर हा जो सन्मान निधी जाणार आहे याचं काही लोकांना दुःख होत आहे असं एकंदरीत दिसत आहे. कदाचित या योजनेमुळे मी आज शुभ दिवसावर राजकीय बोलू इच्छित नाही, परंतु काही लोकांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते सैरभैर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एवढ्या चांगल्या योजनेला अगदी गुपितपणे कोर्टातनं आव्हान देणं, ही योजना कार्यान्वित होणार नाही या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं, ही गोष्ट महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाही. प्रकल्प किंवा सरकारने मंजुरी दिली, स्वतः मंजुरी दिली राज्यपालांनी. मात्र केंद्र सरकारकडे भास्कर बगरे जे आहेत त्यांनी उत्तर असं आलंय की तो व्यवहार बघा, आपला व्यवहार्य म्हणजे तांत्रिक दृष्टिकोनातून जी पाणी उपलब्धता त्या ठिकाणी टेक्निकल कॅल्क्युलेशन केले जातात
त्याच्यामध्ये सरकारला अधिकार आहेत. एक विशेष बाब म्हणून सरकार त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकत आहे आणि मला वाटतं की लवकरच आनंदाची बातमी आपल्या नाशिक जिल्हा जळगाव जिल्ह्याला मिळेल. आता समृद्धी महामार्गाचं आमचा प्रयत्न आहे की सप्टेंबर महिन्याच्या आधी काही मार्ग काढून काही साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण क्षमतेने तो कार्यान्वित होईल. परंतु काही प्रमाणात आपण सप्टेंबर महिन्यापर्यंत एका पुलाचा वापर करून तो कार्यान्वित करू शकतो. 9 महिन्याच्या जेलमधील शुभ दिवस आहे. अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिलंय आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. अशा शुभ दिवशी आपण शुभ बोलूया.